मित्रांनो, तुम्ही बघितले असेल मोठमोठे महान व्यक्ती खूपच कमी बोलतात. बऱ्याचदा ते काही बोलत सुद्धा नाही. एक महान व्यक्ती, एक इंटेलिजंट व्यक्ती तोच असतो ज्याला माहिती असतं केव्हा बोलायचं आणि कुठे बोलायचं. कारण काही वेळा न बोलणे सर्वात मोठी गोष्ट बोलून जाते. तुमचे शांत राहणे, न बोलणे सर्वात मोठा मेसेज आहे. आज आपल्याला हेच शिकायचे आहे. सक्सेसफुल लोक खूप कमी बोलतात, ते कमीत कमी बोलून दाखवतात. तुम्हाला हे समजावे लागेल की जीवनात कमी बोलण्याचे इम्पॉर्टंट काय आहे आणि कशा प्रकारे कमी बोलणे आपल्याला सक्सेसफुल बनवू शकतं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा काही गोष्टी शिकणार आहोत जे की सक्सेसफुल लोकांना तेव्हाच मिळते जेव्हा ते कमी बोलतात. म्हणून ते आपले काम करत आहेत आणि जगात नाव कमावत आहे, कारण की त्यांना कमी बोलण्याचे महत्त्व समजलेले आहे. यशस्वी व्यक्ती कमी बोलतात कारण त्यांना बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात विश्वास असतो. आज ते ज्या पोझिशनवर बसलेले आहेत आपल्या जीवनात, आपल्या फील्डमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये, ते या कारणाने बसलेले आहे कारण त्यांना सांगत बसण्यापेक्षा ते कृती करण्यात बिलीव करतात. त्यांना माहिती आहे जर आपण आपले प्लॅन्स सांगत बसलो जे की जीवनात साध्य करायचे आहे तर त्यांच्या गोष्टीवर खूप लोक सहमत नसणार. खूप लोक असतील जे त्यांच्यातच उणीव काढतील. खूप लोक असे देखील असतील जे त्यांचे विचार ऐकून त्यांच्यावर हसतील, त्यांच्यासमोर निगेटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करतील. याच कारणाने जे मोठमोठे सक्सेसफुल लोक झालेत ते बोलण्यात कमी आणि काम करण्यात जास्त विश्वास ठेवतात. बोलत बसण्यापेक्षा वेळ देतात ते आपल्या काम करायला. म्हणून ते जास्त काम करू शकतात ॲज कम्पेअर टू अदर पीपल. ते जास्त काम करू शकतात कारण त्यांच्यामध्ये एनर्जी जास्त असते. बोलण्यामध्ये खूप जास्त एनर्जी वेस्ट होते. सक्सेसफुल लोक कमी बोलतात कारण की त्यांच्या विचारात एक मॅच्युरिटी असते. त्यांचे विचार परिपक्व असतात. ते स्वतःवर संतुष्ट असतात. ते स्वतःमध्ये सॅटिस्फाईड असतात. ते सेल्फ कंटेंट राहतात. जे काही त्यांना जीवनात हवे आहे ते सर्व काही त्यांच्यामध्ये आहे असा त्यांचा विश्वास आहे आणि यामुळे ते जगासोबत कनेक्ट होण्यापेक्षा स्वतःसोबत कनेक्ट होतात. जो व्यक्ती जितका शांत राहतो त्याच्या मनात तितकेच जास्त विचार चालतात. महान व्यक्तींचे गुण देखील हेच आहेत. ते जितके शांत बाहेरून वाटतात ना तितकेच शांत ते आतून नसतात. ते आपल्या विचारांच्या प्रती खूप गंभीर असतात. समुद्र जेथे तुम्हाला शांत दिसतो त्याचा अर्थ की तेथे तो खूप खोल आहे. हे शांत दिसणारे आकाश किती विशाल आहे तुम्हाला माहीत आहे का? ही जी आकाशगंगा आहे ज्याला आपण गॅलेक्सी म्हणतो, जितकी शांत दिसते तितकी शांत नाही. तुम्ही याचा अभ्यास करा तर करोडो ताऱ्यांची निर्मिती तेथे होत आहे हे तुम्हाला कळेल. शांत राहण्यात खूप ताकद आहे. कमी बोलण्यात खूप पॉवर आहे. जर तुम्ही कमी बोलत असाल तर तुमच्या आत इमोशनल कंट्रोल राहतो. तुम्ही स्वतःला कंट्रोल करणे जाणता. आपले इमोशन्स, आपले थॉट्स कंट्रोल करून त्या कामात लावणे जाणता जे की काम खूप महत्त्वाचे आहे. यशस्वी लोक का कमी बोलतात? कारण त्यांना पाहणे जास्त जमतं, त्यांना ऐकणे जास्त जमतं, त्यांना ऑब्झर्व करणे जास्त जमतं. कारण की बोलण्याने फक्त आपण विचारांवर फोकस करतो. जर आपण ऐकले, दुसऱ्यांना ऑब्झर्व केले तर आपल्याला या जगाबद्दल माहिती मिळेल. जर तुम्ही बिझनेसमॅन असाल आणि तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला शांत राहून या जगाला पाहावे लागेल. लोकांना नेमके काय हवे? जे आपल्या मनात आयडिया आहे त्या लोकांच्या कामात येईल का? ते आयडिया आपल्याला पैसे कमावून देऊ शकतात का? त्यामुळे तुम्हाला शांत होऊन या जगाला बघावे लागेल, ऑब्झर्व करावे लागेल. तुम्हाला या जगाचे इशारे समजण्याची गरज आहे. मोठे लोक कमी बोलतात कारण की जर कमी बोलून तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे जमत असेल तर तुम्ही इंटेलिजंट आहात. आईन्स्टाईनने म्हटले आहे की इंटेलिजंटचा अर्थ गोष्टींना कॉम्प्लिकेटेड बनवणे असे नाही. इंटेलिजंटचा अर्थ असा की तुम्ही गोष्टींना किती सहज आणि सरळ बनवता. जर तुम्ही कमीत कमी शब्दात तुमचे विचार लोकांसमोर मांडू शकत असाल तर तुम्ही इंटेलिजंट आहात. आणि यामुळे जे मोठमोठे लोक आहे, जे सक्सेसफुल लोक आहे ते कमी बोलतात कारण की ते इंटेलिजंट आहे, इमोशनली इंटेलिजंट आहे, मेंटली इंटेलिजंट आहे. तुम्ही जितके कमी बोलता ना तितकेच तुम्ही स्वतःला कमी हर्ट करता. कारण की तुम्ही जितके जास्त बोलता तितकेच चान्स आहे की तुम्ही असं काही बोलून जाता ज्यामुळे समोरच्याच्या मनाला ठेस लागेल. आणि समोरच्या व्यक्तीच्या मनाला एकदाची ठेस लागली की तो त्यावर 100% काही ना काही रिॲक्शन देणार हे नक्की. आणि त्याने रिॲक्शन दिल्यास डेफिनेटली तुम्ही स्वतःचं नुकसान करून बसाल. म्हणजे तुम्ही जितके जास्त बोलाल तितके नुकसान दुसऱ्याचे नाही तर तुमचेच होणार. तुम्हाला स्वतःचे नुकसान होण्यापासून वाचवायचे आहे. याकरिता तुम्हाला कमीत कमी बोलायचे आहे आणि कमी बोलणारे आपला वेळ व्यवस्थित मॅनेज करू शकतात. जेव्हा तुम्ही कमी बोलताना तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसमोर एक विश्वास, एक ट्रस्ट निर्माण करता. समोरच्याला विश्वास होतो की जर मी याला असं काही म्हटले किंवा काही सांगितले तर हा दुसऱ्या व्यक्तींना नाही सांगणार, कारण हा व्यक्ती दुसऱ्याची रिस्पेक्ट करतो.
हा दुसऱ्यांच्या गोष्टीला महत्त्व देणे जाणतो आणि जर समोरच्याच्या डोक्यात ही गोष्ट बसली की आपल्या गोष्टींना मान देत आहे, त्याला रिस्पेक्ट देत आहे, त्यांच्या गोष्टीची प्रायव्हसी मेंटेन करत आहात, तर होऊ शकते की तो तुम्हाला असं काही सांगून जाऊ शकतो जे तुमच्या जीवनात खूप कामी येऊ शकते, ज्याच्या माध्यमातून तुम्ही जीवनात खूप पुढे जाऊ शकाल. शांत राहणे सर्वात मोठे रहस्य आणि कला आहे. जर तुम्ही हे रहस्य समजलेत ना, तर तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल शिकून तयार व्हाल. या जगाला समजणे शिकून जाल. तुमची पर्सनल ग्रोथ जास्त होईल, तुमचे कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढेल, तुमची थिंकिंग एबिलिटी चेंज होऊन जाईल. प्रत्येक गोष्टीची तुम्हाला पॉसिबिलिटी दिसेल. काय यार, मी याला कसे शक्य करू? जर तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक गोष्टी जगाला जाऊन विचाराल तर तुम्ही जगाच्या विचारात गुंतून बसाल. तुम्हाला त्यातून काही एक साध्य होणार नाही. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही स्वतःसोबत खूप कनेक्ट असता. तुम्ही त्या व्यक्तीसोबत कनेक्ट असता ज्याच्यासोबत तुम्ही आजपर्यंत जगत आला आहात, ज्याच्यासोबत तुम्ही मरेपर्यंत जगत राहाल. त्या विचारधारेसोबत तुम्ही जुळून जाता, त्या व्यक्तीसोबत तुम्ही जुळून जाता जे तुमच्यासोबत नेहमी राहणार. कोणतेही प्रॉब्लेम आल्यास ते तुमच्याजवळ अवेलेबल असेल. याकरिता तुम्हाला शांत राहायचे महत्त्व समजायचे. जो व्यक्ती कमी बोलतो तो कृती करण्यात जास्त विश्वास ठेवतो आणि जो कृती करण्यात जितका विश्वास ठेवतो ना, त्याचे बोलणे जग ऐकण्यासाठी वाट बघतात. तुम्ही बघितले असेल, काही लोक बोलतच राहतात. त्यांच्यासोबत असलेले लोक त्यांच्या बोलण्याने इरिटेट होतात. काय विचित्र माणूस आहे असे म्हणून त्याच्यापासून पळ काढतात. जर तुम्ही तुमच्या स्वप्नावर काम करत असाल, कमी बोलाल आणि जास्त काम कराल तर लोक तुमच्या बोलण्याची वाट बघतात. हा असं काही आपल्याला सांगेल ज्यामुळे आपण देखील जीवनात यशस्वी होऊ. तो आपल्याला काही गुरुमंत्र देईल ज्यामुळे त्याने स्वतःचे स्वप्न पूर्ण केले, ज्यामुळे या व्यक्तीने आपल्या जीवनात इतके यश मिळवले जे साधारण माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे. शांत राहण्यात खूप ताकद आहे. जितक्या गंभीरतेने आपण आपल्या विचारांसोबत जुळून घ्याल, आपल्या आतमधील ब्रह्मांडाचा शोध घ्याल, तितकीच तुम्ही तुमच्यामध्ये ताकद बिल्डअप कराल. आणि तुमच्यामध्ये इतकी ताकद आहे की जे या ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये आहे, कारण की तुम्ही या ब्रह्मांडापासूनच बनलेले आहात. जर जितके जास्त तुम्ही या ब्रह्मांडासोबत जुळाल तितकेच जास्त तुम्ही स्वतःसोबत जुळाल आणि तितकीच तुम्ही लाईफमध्ये ग्रो करा. आणि हेच कारण आहे जितके पण सक्सेसफुल लोक आहेत ते कमी बोलतात. ते सर्व काही करतात जे त्यांना करायचे आहे. आपली काळजी घ्या, मेहनत करा. मेहनतीच्या जोरावर देशामध्ये आपले नाव नाही तर देशाचे जगात नाव करा.